नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात झाली आहे। काँग्रेस शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या कार्यालयात निवडणुकीच्या तिकिटासाठी गर्दी पाहायला मिळते। 151 जागांसाठी 1500च्या वर इच्छुक आहेत। नागपूरमध्ये काँग्रेस सोहळ्याच्या तयारीत असताना प्रदेश नेतृत्वाकडून आघाडी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांनी आमदार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या घरी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की वेगवेगळ्या प्रभागातील हे इच्छुक उमेदवार आहे। हो, ही गर्दी आहे, कशाची गर्दी आहे ही? हे सगळे रेग्युलर गर्दी आहे, कारण पक्षाचे लोक आहे, भेटणारे लोक आहे, काही तिकीट मागणारे आहे। तर रोजच्या आता निवडणुका लागल्यामुळे सर्व लोक आपली बाजू मांडण्यासाठी पक्षाकडे येत आहे। ताई, काय कुठलं आल्या तुम्ही? मी प्रभाग क्रमांक 27 मधनं आली आहे, रोमा चौधरी। विकास ठाकरेंची भेट घेतली, काय उद्देश होता? उद्देश हाच होता की त्यांनी म्हणजे लक्ष द्यावे, कारण की प्रभागामधल्या आताच्या ज्या हालचाली आहेत त्या खूप तिकीट पाहिजे? हो, तिकीट तर पाहिजेलच। तुमचं नाव काय? मी निलेश खोरगडे, सेक्रेटरी आहे नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा। मिळावी यासाठी आले तुम्ही? तिकीट मिळण्याकरिता आलो आहे आणि त्याबद्दल आमची पूर्ण तयारी झालेली आहे। संघटनात्मक पण तयारी पूर्ण ओके आहे आमची। आपण जर का बघितलं बघा, या बाजूने देखील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच या बाजूला देखील बघा, इकडल्या बाजूने देखील मोठ्या संख्येने ही कार्यकर्त्यांची आणि इच्छुकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम हे फुंकले गेलेलं आहे आणि अनेक इच्छुक आहे ज्यांना तिकीट पाहिजे आहे आणि त्यासाठी विकास ठाकरे यांच्या घरी काँग्रेसच्या इच्छुकांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।